शिखरे, गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, तरीही राहू सदैव आम्ही या शाळेचीच पाखरे, आम्ही या शाळेचीच पाखरे, आम्ही या शाळेचीच पाखरे. दिले बळ पंखात टाकल्या कौतुकाच्या माळा, दिले बळ पंखात टाकल्या कौतुकाच्या माळा, सर्वाहून निराळी, सर्वाहून निराळी आमची सरस्वती शाळा, आमची सरस्वती शाळा, आमची सरस्वती शाळा. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी पलक अमोल कोकाटे. काही वर्षापूर्वी या सरस्वती शाळेच्या वटवृक्षाखाली बसलेला एक पक्षी आज आपल्यासमोर निरोप देण्यासाठी उभा आहे. काही दिवसांनी मी जाईल, पण शाळा मात्र मनात राहील. जेव्हा मी शाळेच्या समोरून जाईल तेव्हा मनात माझ्या शाळा येईल. आज त्या वाक्याची मला आठवण झाली. सर, अभ्यास केला पण वही घरी राहिली, न काही लिहिता बाब अशी मारली, पण कुठल्या सरांनी बॅग नाही पाहिली. वही बघताच मन आठवणींचा विषय पाहिल. काही दिवसांनी मी जाईल, पण शाळा मात्र मनात राहील, पण शाळा मात्र मनात राहील. अभ्यासाचं, वेळेचं आणि माझं कधीच नाही जुळलं. शाळेतले दिवस कसे गेले तेच नाही कळलं. शाळेच्या परिसरात खूप केल्या दंगामस्ती, शाळेच्या परिसरात खूप केल्या दंगामस्ती, शाळेच्या स्लॅबवर खूप झाल्या दोस्ती. 6वी 7वीच्या शब्दांच्या भेंड्यात हारून कधी हार नाही मानली, 6वी 7वीच्या शब्दांच्या भेंड्यात हारून कधी हार नाही मानली. आपली सारी खोडी दुसऱ्यांवर सारली, आपली सारी खोडी दुसऱ्यांवर सारली. हे दिवस ना पुढे कधी येतील. काही दिवसांनी मी जाईल, पण शाळा मात्र मनात राहील, पण शाळा मात्र मनात राहील. मधल्या सुट्टीत एकत्र जेवायचं, एकमेकांना आपल्या भाज्या द्यायचं, जेवण झालं की खेळायला पळायचं, त्या खेळात कुणीतरी रुसायचं आणि मग एवढं मोठं भांडण व्हायचं. पण दुसऱ्या दिवशी खांद्यावर हात टाकून येणारे दोस्त ना पुढे मिळतील. काही दिवसांनी मी जाईल, पण शाळा मात्र मनात राहील, पण शाळा मात्र मनात राहील, पण शाळा मात्र मनात राहील. ठीक आहे, अशीच अवस्था माझ्यासोबतच्या विद्यार्थ्यांची सुद्धा झाली आहे. मागील काही आठवणी आमच्या डोळ्यासमोर तरळत आहेत. ते म्हणतात ना आज निरोप घेताना शाळेचा, निरोप घेताना शाळेचा आले भरून या डोळे, निरोप घेताना शाळेचा आले भरून या डोळे. शाळेतले दिवस बनले, शाळेतले दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, स्मरणाच्या पुस्तकातील पाने, स्मरणाच्या पुस्तकातील पाने. या ज्ञान मंदिरात काही वर्षापासून आपण या शाळेत शिकत आहोत. या शाळेत शिकत असताना आपण काही जीवनावश्यक मूल्यही शिकलो आहोत. या शाळेतून निघणारा प्रत्येक विद्यार्थी हा येथील शिक्षकांच्या योग्य संस्कारामुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळेच अष्टपैलू व्यक्तिमत्व बनला आहे. ते म्हणतात ना काही नाती तुटत नाहीत, काही नाती तुटत नाहीत, ते अलगद सुटून जातात. काही नाती तुटत नाहीत, ते अलगद सुटून जातात. जसे बोटांवर ठेवून रंग, जसे बोटांवर ठेवून रंग, फुलपाखरू हातातून सुटून जातात, फुलपाखरू हातातून सुटून जातात, फुलपाखरू हातातून सुटून जातात. आमची शाळा म्हणजे एक ज्ञानमंदिरच आहे. या ज्ञानमंदिरात आम्हाला सर्व धर्मसमभाव, आदर, बंधुता, सहकार्य, समता इत्यादी जीवनावश्यक मूल्यांचा अभ्यास केला जातो. आणि आमच्या जीवनाचा पाया ज्यांनी खंबीर केला ते म्हणजे आमचे शिक्षक. शिंदे सर इतक्या उत्तम पद्धतीने गणित शिकवतात की चुटकीसरशी सगळे फॉर्म्युले पाठ होतात. पाटील मॅडममुळे माझं मराठीचं व्याकरण, हस्ताक्षर आणि शुद्ध लेखन यात सुधारणा झाली. परत थिटे सरांनी जर आम्हाला कुठला प्रसंग सांगितला तर आम्हाला प्रत्यक्षात तिथे गेल्याचा अनुभव होतो. कोकाटे सरांमुळे मला सायन्ससारखा अवघड विषय सुद्धा सोपा वाटायला लागला. या सर्व शिक्षकांचा मला घडवण्यासाठी एक आमूलाग्र वाटा आहे. ते म्हणतात ना, आयुष्याला पुस्तक समजून पानन पान सजवत गेलात, आयुष्याला पुस्तक समजून पानन पान सजवत गेलात, उत्तमातले उत्तम सारे, उत्तमातले उत्तम सारे आमच्यामध्ये रुजवत गेलात. सूर बनून तुमचे शब्द आमच्या मुखातून गाणे गातील, सूर बनून तुमचे शब्द आमच्या मुखातून गाणे गातील. तुम्ही लावलेल्या ज्ञानाच्या रोपाला रसाळ गोमटी फळे येतील, रसाळ गोमटी फळे येतील, रसाळ गोमटी फळे येतील. जर एखाद्या धातूचा तुकडा जर एका कसायाकडे दिला तर तो त्याची सुरी बनवतो, पण जर का तोच धातूचा तुकडा एका कलाकाराकडे दिला तर तो त्याची एक उत्तम मूर्ती तयार करतो. पण जेव्हा त्या दोन्ही धातूच्या तुकड्यांना एका परिसाचा स्पर्श होतो तेव्हा त्या दोन्ही धातूंच्या तुकड्यांचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. आणि हा परीचं काम आमच्यासाठी शिक्षकांनी केलं आहे. त्यामुळे शिक्षकांना खूप खूप आभार. एवढं बोलते, थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.